नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 27 जून पासून सुरू होत असून 12 जुलैपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. पहिल्या आठवड्यात गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी ही कामकाज होणार असून त्यानंतरचे 2 आठवडे सोमवार ते शुक्रवार कामकाज चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 27 जून रोजी पुरवणी मागण्या आणि राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाणार आहे. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी 28 जून रोजी अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने चांगलं यश मिळवलं आहे. यानंतर आता पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे. ते म्हणाले, भाजपाचा अजिंक्यपणा किती फोल हे जनतेनं दाखवून दिलंय. लोकसभा निवडणूक ही अंतिम नाही, तर ही लढाई आता सुरू झाली आहे. विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी अधिक ताकदीने लढणार आहे. यावेळी शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. आज मुंबईत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांचा आकडा सांगत स्ट्राईक रेट काढलाय. पंतप्रधान मोदींच्या सभा आणि रोड शो जिथे झाल्या तिथे आमच्या उमेदवारांना जनतेने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. विधानसभेच्या निवडणुकीवेळी पंतप्रधानांच्या जेवढ्या जास्त जागांवर सभा होतील तेवढी आमची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल होईल. त्यामुळे मोदींना धन्यवाद देणे हे माझं कर्तव्य आहे, असा टोलाही शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला असून रस्त्यावर अपघातग्रस्तांसाठी ते देवदूत ठरले आहेत. काल रात्री 1:30 वाजता पूर्व द्रुतगती महामार्गावरून ठाण्यातील आपल्या घराकडे परत जाताना विक्रोळी नजीक 2 दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी तात्काळ गाडी थांबवून या अपघातग्रस्त नागरिकांची चौकशी करून त्यांना मदतीचा हात दिला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपला ताफा थांबवून या अपघातग्रस्त तरुणाची आणि एका मुस्लिम कुटुंबाची चौकशी केली. या तरुण आणि मुस्लिम कुटुंबातील महिलेला दुखापत झाल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. त्यामुळे त्यांनी तत्काळ आपल्या ताफ्यातील गाडी देऊन जवळच्या गोदरेज रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यास सांगितले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर संधी दिली. छगन भुजबळ राज्यसभेवर जाण्यास उत्सुक होते, पण सुनेत्रा पवारांना संधी मिळाल्यानं त्यांची संधी हुकली. विशेष म्हणजे लोकसभेतील पराभवानंतर अवघ्या 10 दिवसात सुनेत्रा पवारांची वर्णी राज्यसभेवर लावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी सध्याच्या घडामोडींवर भाष्य केलंय. कोणताही पक्ष लोकशक्तीवरच चालतो, राजकीय पक्ष कोणाच्या घरावर चालत नसतो, अशा शब्दात मंत्री छगन भुजबळांनी आपलं मत व्यक्त केलंय. राज ठाकरेंनी मनसे पक्ष काढला, शिवसेना सोडून त्यांनी चूक केली, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली होती. या टीकेचा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी खरपूस शब्दात समाचार घेतलाय. शिवसेनेत कधीही जात पाहिली जात नव्हती. मंडल आयोगाचा विषय पुढे करण्याचे कोणतेही कारण नव्हते. भुजबळ वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांची सद्विवेक बुद्धी हरवली आहे. लोकसभेला शब्द देऊनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही. आता राज्यसभाही गेली आहे. प्रचंड माया जमवल्यामुळे त्यांच्या केसेस सुरू आहेत. त्यामुळे ते आता राज ठाकरे यांच्यावर बोलले आहेत. या शब्दात प्रकाश महाजन यांनी हल्लाबोल केलाय. मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने आणि सध्याच्या शिंदे सरकारने खूप काही केले, पण ते मराठा समाजातील लोकांना समजावून सांगण्यात आपण कमी पडलो. यामुळे आक्रमकपणे त्याबाबतची बाजू मांडा, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजातील भाजप आमदारांच्या बैठकीत शुक्रवारी केली आहे. आरक्षण टिकवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न आपले सरकार सर्वोच्च न्यायालयात करत आहे. असे असताना आपल्याबाबत बुद्धिभेद करण्यात महाविकास आघाडीचे नेते यशस्वी झाले, त्याला प्रत्युत्तर देण्यात आपण कमी पडलो, असे बावनकुळे म्हणाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी मला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा द्यायला हवा होता. ते आमचे समाजाचे नेते आहेत. बाळासाहेब आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि आम्ही देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहोत. बाळासाहेब आंबेडकर यांनी मला पाठिंबा द्यायला हवा होता, परंतु दुर्दैवाने तसंच झालं नाही.
असे विधान खासदार वर्षा गायकवाड यांनी केले। बाळासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या हितासाठी, राष्ट्राच्या हितासाठी आणि संविधानासाठी एकत्र लढलं पाहिजे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाले आहेत। महायुतीमधील अजित पवार गटावर विशेष करून भाजपच्या गोटातून सातत्याने टीका केली जात आहे। संघाच्या मुखपत्रातूनही अजित पवार गटावर टीका करण्यात आली। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये अजित पवार गट असणार की नाही आणि स्वबळावर निवडणूक लढवली जाईल की एकत्रित लढवली जाईल याबाबत अजूनही स्पष्टता आली नाही। या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे। इंदापूरमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला आणि हर्षवर्धन पाटील यांना सुद्धा मान्य असेल, अशी प्रतिक्रिया इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। महाराष्ट्रात सध्या महावितरणाच्या वतीने घरोघरी जाऊन प्रीपेड मीटर लावण्याचे काम जोरात सुरू आहे। मात्र हे मीटर म्हणजे मोबाईल रिचार्ज प्रमाणे ग्राहकांची लूट करणारे आहे। वीज प्रीपेड मीटरमध्ये भविष्यात 28 दिवसांचा प्लॅन असेल। त्या माध्यमातून वर्षाला 12 ऐवजी 13 महिने कंत्राटदार वीज ग्राहकांकडून वसुली करतील, असा खळबळजनक दावा काँग्रेसचे माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी केलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।